नमस्कार. आज दत्त जयंती आहे, त्यामुळे मी गोडमध्ये माखंडी शिरा करत आहे. आता रवा घेतलेला आहे भाजलेला. आपण त्याला दुधामध्ये 15 ते 20 मिनिट भिजवत घालून ठेवायचा. तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची. तर हे चांगलं 15-20 मिनिटं भिजून रवा भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. तूप टाकून घेऊ कढईमध्ये आणि तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊ. मी रवा भाजलेलाच घेतला आहे, भाजूनच दुधामध्ये 15-20 मिनिटं भिजवत ठेवला आहे. त्यामुळे डबल काही भाजायची जरूरत नाही. तुपामध्ये भाजलेला नसल्यासच तुपात भाजून घ्यायचा डबल दुधात भिजलेला रवा. आपण आता छान तळलेले आहेत. आपण आता हे काढून घेऊ प्लेटामध्ये. आता त्याच तुपात थोडंसं आणखीन तूप घालून घेऊ आणि साखर टाकून घेऊ त्यामध्ये. तुमच्या चवीनुसार गोड, थोडंसं सपक, मीडियम कसं करायचं ते आपापल्या चवीनुसार करून घ्यायचं. आता ह्याचा कलर बदलेपर्यंत एकदम बघा, आपली साखर छान तुपामध्ये विरघळलेली पण आहे आणि कलर पण बदलला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जे दुधात भाजून ठेवले आणि भिजून ठेवलेला भाजलेला रवा आहे ते घालून घ्यायचा आणि छान हलवून घ्यायचं याला. आता त्यामध्ये आपण विलायची पावडर आणि जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते तळून ते आपण घालून घेऊ आणि चांगलं हलवून घेऊ. तयार आहे आपला माखंडी हलवा. नक्की बघा ट्राय करून. जरा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा वेगळा लागतो. आज दत्त जयंती असल्यामुळे मी प्रसादासाठी केलेला आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नक्की ट्राय करून पहा. खूप